ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कॅप्टन चांगला असला की सैन्य देखील चांगलं लढतं, याचा प्रत्यय विधानसभा निवडणुकीत आला असून शिवसेना ठाणकरपाडा विभागीय शाखेने आपल्या निवडणुकीत ठाणकरपाडा, बेतुरकरपाडा, आधारवाडी, फडके मैदान, काळा तलाव या प्रभागात चांगलं मताधिक्य मिळालं। या ठिकाणी प्रचाराचे संपूर्ण नेतृत्व उपशहर प्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले यांनी केलं। त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चांगला प्रचार केल्यानं आपला विजय सुकर झाला। त्यामुळे मोहन उगले यांच्यासारखा कॅप्टन चांगला असला की सैन्य देखील चांगलं लढतं असं गौरवोद्गार उगले यांच्याबद्दल आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केले। कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांचा भव्य नागरी सत्कार शिवसेना शाखा ठाणकरपाडा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। त्याप्रसंगी माजी नगरसेवक जयवंत भोईर, महिला शहर संघटक नेत्रा उगले, उपशहर प्रमुख मोहन उगले, शाखा प्रमुख नितीन कदम, शरद आवाड, धर्मेंद्र भदौरिया, उपविभाग प्रमुख स्वप्नील मोरे, संदीप पगारे, उमेश भुजबळ, पिंटू दुबे, राजेश साबळे, बबन बिन्नर तसेच महिला आघाडी आणि प्रभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी मोहन उगले आणि नेत्रा उगले यांनी आमदारांचं स्वागत करत गेल्या 5 वर्षात आमदारांनी या प्रभागाला दिलेल्या भरघोस निधीमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात कामं झाली असून यामुळे केलेल्या कामांच्या जोरावर मत मागायला गेलो असल्याचं सांगितलंय। तसेच पुढील काळात देखील ठाणकरपाडा विभागीय शाखेअंतर्गत असलेल्या सर्व प्रभागातील नागरिक आपल्यासोबत असल्याचं आश्वासन दिलं। तर आमदार विश्वनाथ भोईर यांनी बोलताना आपल्या भाषणात सांगितलं की सर्वांचे अंदाज 20 ते 25 हजार मताधिक्याचा होता, पण पाठीशी लाडक्या बहिणी होत्या, त्यामुळे आपल्याला 42 हजारांचं मताधिक्य मिळालं। बहिणींनी गनिमी कावा करून एकनाथ शिंदे यांच्या सर्व शिलेदारांना निवडून आणलं। कटेंगे तो बटेंगे या फतव्याच्या विरुद्ध सर्व एकत्र झाले आणि त्यामुळे मतदान वाढलं। वाढलेल्या या मतदानात ठाणकरपाड्याचा मोठा सहभाग होता। उगले यांनी जी कामं सांगितली ती पूर्ण केली आहेत। या कामांच्या जोरावर 42 हजारांचं मताधिक्य वाढलं। आपण तक्रार आणा, त्याचं निवारण 100% होणार, ती माझी जबाबदारी। आपण 2 महिने माझ्यासाठी दिले, आता मी पुढील 5 वर्ष तुमच्यासाठी देणार। शिवसैनिक आणि जिद्द हे एकाच नाण्याच्या 2 बाजू असून आपण जिद्दीने काम केलं। बहिणींनी जो आशीर्वाद दिला तो आशीर्वाद कामी आला असल्याचं यावेळी भोईर यांनी सांगितलंय। नाही, आज पहिल्यांदाच लोकांच्या भेटीसाठी बाहेर पडलो आणि असं होतं की काही ठिकाणी ग्रुप प्रमाणे भेटी करू, परंतु इथे जेव्हा जमलो तेव्हा बघितलं तर हे मोठे सभेसारखं इथं स्वरूप होतं। ठाणकरपाडा, बेतुरकरपाडा, काला तलाव आणि फडके मैदान असे 4 प्रभागांच्या वतीने ह्या लोकांनी एकत्रितपणे सत्कार आयोजित केलेला होता। खरं तर निवडणुकांचा निकाल लागून पण 6 ते 7 दिवस झालेले आहेत, पण तरी पण तुम्ही जर बघितलं असेल तर लोकांमध्ये जो उत्साह आहे, जे लोक ज्या आनंदामध्ये आहेत त्या आनंदाला कुठलीही तोड नाही। याचं मुख्य कारण असं आहे की आमच्या उमेदवाराचा विजय हा ज्या पद्धतीने अपेक्षेला होता त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आणि फार मोठ्या प्रमाणात झालेल्यामुळे उमेदवाराला भेटण्यासाठी, उमेदवाराला बघण्यासाठी, उमेदवाराच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही इथे बघत असाल तर हजारो लोक इथे आलेले आहेत। एवढा मोठा नागरी सत्कार हा पहिलीच आज सुरुवात आहे। त्यामुळे मला आता असं वाटतं की बाबा सगळ्याच ठिकाणी अशा पद्धतीने जर होत राहिलं तर पुन्हा एक प्रचाराची फेरी माझी होऊन जाईल। त्यामुळे आता असं वाटतं की जरा महापालिकेच्या निवडणुका डिक्लेअर झाल्या असत्या आणि फिरलो असतं तर बरं झालं असतं। अशा पद्धतीचं वातावरण लोकांमध्ये आनंदाचं, आणि का नसावा आनंद त्यांच्या मनामध्ये, फार मोठ्या फरकाने उमेदवार विजयी झाल्यामुळे त्या कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तो अशा पद्धतीने आज इथे व्यक्त होतो आहे।
ठाणकरपाडा विभागीय शाखेने मोठा मताधिक्य केलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, कसं आहे माहिती आहे का, ज्या पद्धतीने मोहन उगले साहेबांनी आणि नेत्राताईंनी माझ्याकडे काही समस्या किंवा हरकती मांडल्या होत्या, त्यांचं बऱ्याचशा प्रमाणात निराकरण झाल्यामुळे सुरुवातीपासून अशी अपेक्षा होती आम्हाला की ह्या चारही प्रभागामध्ये मोहन उगले यांच्या नेतृत्वाखाली मोठी निवडणुकीच्या पूर्वीच आम्हाला माहीत होतं की फार मोठी अशी मतदानाची भेट आपल्याला मिळणार आहे आणि ती कुठेतरी आशा होती. त्याचं कारण ते होतं की जे मोहन उगलेच्या कामाची पद्धत की सकाळी 6 वाजता उठून प्रत्येक घरोघरी जाणं, प्रभागामध्ये फिरणं, अडीअडचणीला उभं राहणं, न होणारं काम करण्याचा प्रयत्न करणं, ह्या सर्व गोष्टींमुळे लोकांनी तो विश्वास दाखवलेला आहे आणि त्या विश्वास मतदानाच्या रूपाने बाहेर येणार हे आम्हाला पूर्णपणे गॅरंटी होती. मला तर पूर्ण खात्री होती की ह्या 4 वार्डातनं हा व्यक्ती आणि त्याची टीम हे लीड देणार आणि त्या पद्धतीने मला लीड भेटलेलं आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी.एस. भट्टर गुरुजी. अनेक राजकीय नेता, सिनी स्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है. हस्तरेखा, जन्म कुंडली, फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं. मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं. श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरुजी सर्व समस्याओं को 100% संपूर्ण परिहार करते हैं. आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा. गुरुजी को आज ही आकर मिलिए. मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक. खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय, पंडित टी.एस. भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई. मोबाइल नंबर 7709282966.